पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक घेतली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली। गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्यावरून महायुतीमध्ये समन्वय आहे का असा सवाल उपस्थित झालाय। त्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, संजय खोडके, चंद्रशेखर बावनकुळे, शंभूराज देसाई, छगन भुजबळ उपस्थित होते। समन्वय समितीच्या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीत कोणताही नवीन पक्ष सहभागी होणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं। तसंच महायुतीमध्ये नेतृत्व बदलाची कोणतीही शक्यता नाही असं देखील सांगितलं। महायुतीमध्ये काही प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार आज बैठक झाली अशी माहिती बावनकुळेंनी दिली। त्याबरोबरच महायुतीमध्ये सध्या नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरू असल्या तरी त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं। जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहेत। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी महायुतीतल्या भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत वादावरती तोडगा काढण्यासाठी भाजपकडून महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीला महापौर रितू तावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर आणि सभागृह नेते गणेश खणकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते। महापौर रितू तावडे या विविध कारणांमुळे वादात अडकत असल्यामुळे अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। तर या बैठकीमध्ये देखील महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्यामध्ये जुंपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली आणि त्यामुळे साटम यांनी दोन्ही नेत्यांना समज दिली आहे। मुंबई महापालिकेमध्ये एकमेकांची स्पर्धा न करता काम करा अशा सूचना साटम यांनी दिल्या आहेत। दरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी मुंबई महापालिकेमध्ये भाजपमध्ये मतभेद असल्याचा इन्कार केलाय। त्याबरोबरच भाजपची ही संघटनात्मक बैठक असल्याचंही त्यांनी सांगितलं। कुठेही मतभेद असण्याचा प्रश्नच नाही। ही संघटनात्मक बैठक होती आणि संघटनात्मक आढावा घेण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। कुठेही भारतीय जनता पार्टी एकमेकांबद्दल नाराजी आहे असे अजिबात मुद्दे नाहीत। आम्ही एक दिलानं मुंबईच्या हितासाठी काम करतो, मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मुंबईचं हित बघतो। ज्यांनी कोणी अशा अफवा पसरवण्याचं काम केलं त्यांनी उभाटा गटामध्ये काय काय गडबाजी आहेत ते सांगावं। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, ही गडबाजी उभाटा गटामध्ये आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी उपोषणावरती असून पुण्यातील छात्रवृत्ती गुंज कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठीची 30 वर्षांची मनमानी वयोमर्यादा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि महिला गर्भधारणा चाचणीसारख्या अमानवीय तरतुदींचे मुद्दे मांडलेले होते। दुर्गम भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांची मागणी ही भिक्षा किंवा दान नसून हक्काची मागणी असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या त्वरित सोडवाव्यात अशी अपेक्षा पत्रामधून व्यक्त केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं 1 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद 2026चं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटनापूर्वी शहा यांनी शहीद स्तंभावरती पुष्पांजली अर्पण करत देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देणाऱ्या आयबीच्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे। या परिषदेमध्ये देशभरातील साधारण 850 अधिकारी सहभागी झाले होते। पहिल्या दिवशी दहशतवाद, गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय, अंमली पदार्थ नियंत्रण, घुसखोरी आणि सायबर गुन्ह्यांवरती चर्चा झाली आहे। घुसखोरी विरोधामध्ये झिरो टॉलरन्सची भूमिका घेत कठोर कारवाई करण्याचे निर्देश अमित शहांनी दिले।
त्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसाठी MACच्या माध्यमातून उपलब्ध माहितीचं AI आधारित विश्लेषण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो या मोहिमेनंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवरती आलंय. जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरामध्ये सुविधांयुक्त कराव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिल्या. ग्रामविकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये शाळा सुधारण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली आहे. शाळांमधील पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्गखोल्यांची स्थिती यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करावा. ज्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही तिथे ते तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन तिथल्या पायाभूत सुविधांची पाहणी करावी असंही मंत्र्यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये 5 सप्टेंबरला कॉक्रोच जनता पार्टीनं शांततापूर्ण निषेध मोर्चाचं आयोजन केलं. 25 जुलै रोजी जंतर मंतरवरील आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत असा आरोप CJPनं केलाय. हा मोर्चा इंडिया गेट पासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत निघणार असून नीट परीक्षेमुळे प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि पोलीस अत्याचाराला बळी ठरलेले लोक या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. देशभरातील विद्यार्थी, युवा संघटना आणि तरुण नागरिक यामध्ये सहभागी होतील. छत्रपती संभाजीनगरमधील वसंतराव नाईक महाविद्यालयातील कथित गैरप्रकार आणि गुंडगिरीच्या तक्रारीवरून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आक्रमक झालेत. आज विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियानासाठी आले असता विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या. याची दखल घेत अमित ठाकरे यांनी थेट प्राचार्य संजीव रेड्डी यांची भेट घेत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या गैरसोयी तातडीनं दूर करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच पुढील 24 तासांमध्ये समस्या न सोडवल्यास मनसे विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल असा थेट इशारा अमित ठाकरेंनी दिलाय. मुंबई शासकीय कंत्राटदार आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या निवासस्थानी कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेतील. सरकारकडून कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केलाय. याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी अशी कंत्राटदारांची मागणी आहे. तसंच आंदोलनाला मनसेचा पाठिंबा मिळावा यासाठी देखील ही भेट महत्त्वाची मानली जाते. 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आंतरवालीमध्ये जात जरांगेंची भेट घेतली. मात्र जरांगे आंदोलनावरती ठाम आहेत. जरांगेंनी सरकारला 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. जात पडताळणीचं प्रमाणपत्र कुणी जाणून बुजून रोखून ठेवलं असतील तर ते द्या. ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या आत लागू करा असं त्यांनी बजावलंय. सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, पत्रासाठी अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलंय. तर काही अधिकारी जाणीवपूर्वक दाखले देण्यास विलंब करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय. आणि त्यावरती अधिकारी की सरकारचं मराठ्यांना अडथळा आणू लागलं ते कळू द्या असा सवाल जरांगेंनी केलाय. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्या, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन आंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तर जरांगेंचा लढा ओबीसींविरोधात नाही तर सरकार विरोधात आहे असं भुजबळांनी म्हटलं होतं. यावरती प्रतिक्रिया देताना भुजबळांनी म्हातारपणात शहाणपणा आल्याचा टोला जरांगेंनी लगावला. हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं
ते आम्ही शांततेने करू. तर ते बरं झालं म्हातारपण लोकांना भुजबळ साहेब छान झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मतं आहेत आणि या मराठ्याच्या मतात यावेळेस लई फजिती झाली. कुठं आपल्या नातवाचं पोराचं पुतण्याचं वाटोळं करून घेतात, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारी दस्तऐवजी आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं ताबडतोब. त्यामुळे त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि म्हातारपणाला बरं झालं दिशानं झालं. दरम्यान राज्य सरकार आणि जरांगेंचं काय साटलोटं आहे हे समजत नाही. मात्र ओबीसींचा वाटा कोणाला देऊ नका अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हे सरकार आणि जरांगे पाटलांचं काय साटेलोट आहे की काय अंडरस्टँडिंग आहे की काय भीती आहे, त्यांचं त्यांनी ते पाहून घ्यावं. आमचं एवढंच म्हणणं असणार आहे, कोणाला काय देता येते द्या, आमच्या अधिकाराला कुठेही धक्का लावू नका, आमचा अधिकार काढून घेऊ नका, आमचा वाटा कोणाला देऊ नका, एवढी आमची मागणी असणार आहे. हे सरकार जर या पद्धतीनं वागून चुकत असेल आणि वारंवार ते आंदोलन करत असतील आणि वारंवार सरकार त्या ठिकाणी जात असेल त्यांच्यात, तर तो सरकारचा आणि जरांगेंचा प्रश्न आहे. आम्हाला त्या वादात पडायचं नाही. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा तरुण सह्याद्रीच्या गेटवरती बसलेत. प्रसाद लाड आणि विखे पाटील समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला. तर अखिल पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. 16 दिवसांपासून राजेंद्र दाते पाटील उपोषणाला बसले. मात्र सरकारनं पाठ फिरवली असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय. हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण मिळेल असं सांगण्यात आलं होतं, मात्र तसं होत नाहीये असा आरोप आंदोलकांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं. उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी उपोषण सोडलं. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या 7 मागण्यांपैकी काही मागण्या मान्य केल्यात, तर उर्वरित मागण्यांवरती शासन स्तरावरती निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. येत्या 7 दिवसांमध्ये मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रलंबित मागण्यांवरती चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या आश्वासनानंतरच राजेंद्र दाते पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रा काढण्यात आली. कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरामध्ये पूजा झाल्यानंतर ही यात्रा हिंगोलीच्या दिशेने रवाना झालेली असून यामध्ये मोठ्या संख्येनं शिवभक्त सहभागी झालेत. यावेळी 2029ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशी मागणी आणि अशी प्रार्थना बांगर यांनी शंकर महादेवाच्या चरणी केली आहे. ही कावड यात्रा माझ्या भोळ्या शंकराची दरवर्षी निघत असते. या मी महादेवाच्या चरणी एवढंच साकडं घालणार आहे की 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे व्हावं असं भोळ्या शंकराच्या चरणी आमचं साकडं आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती रजिता कोंडा यांच्या खुर्चीत त्यांचे पती बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. महापालिका कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान हा प्रकार समोर आलाय. महिला आरक्षणातून निवडून आलेल्या सभापतींच्या पदाला संविधानिक आणि प्रशासकीय अधिकार असताना त्यांच्या पतीला सभापती पदाचे कोणतेही अधिकार नसताना देखील हे सभापतींच्या खुर्चीत बसून मनपा कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून आल्याचा दावा केला जातोय. तर महिला लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवरती पुरुषांचा हस्तक्षेप होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर आपल्या दारी या जनता दरबारामध्ये गुवाहाटी अभ्यास दौऱ्याच्या खर्चावरून चांगलाच वाद रंगला. महापौर आणि नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरती 65 लाख रुपये खर्च कुठून करण्यात आले? ते जनतेचे पैसे आहेत का असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सीमा आहुजा यांनी थेट महापौरांना केला. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक चकमक झाली. सभागृह नेते अरुण आशान यांनी महानगरपालिकेतून माहिती घ्यावी असा सल्ला दिला. तर उत्तर हवे असेल तर केबिनमध्ये या असं महापौरांनी सांगताच सीमा आहुजा यांचा पारा चढला आणि वाद आणखी तीव्र झाला. नाशिकच्या येवदा तहसील कार्यालयामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे आणि माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेली सर्वसाधारण सभा विविध प्रश्नांवरून वादळी ठरली आहे.
38 गाव पाणी पुरवठा योजना समिती बरखास्त करण्याची एकमुखी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली असून नवीन समिती स्थापन होईपर्यंत वाढीव पाणीपट्टी स्थगित ठेवण्याचा निर्णय गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी घेतलाय. याशिवाय गायगोठा, घरकुल, रस्त्यांची कामं रखडल्यामुळे आणि तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवरती धरलं. शासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कोकळगाव इथं झालेल्या ग्रामसभेमध्ये घरकुल वाटप आणि विकास निधीच्या हिशोबावरून जोरदार वाद झाला. आरोप प्रत्यारोपांनंतर 2 गट आमनेसामने आले आणि चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. तब्बल 3 तास गोंधळ सुरू राहिल्यामुळे ग्रामसभेचं कामकाज विस्कळीत झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घराचं बांधकाम न करताच काही लाभार्थ्यांच्या घरावरती घरकुलाचे हप्ते जमा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसंच एकाच घरामध्ये 2-2 घरकुल दिल्यामुळे पात्र लाभार्थी वंचित राहिल्याचा दावाही करण्यात आला. विकास कामांवरती झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशोब देखील ग्रामस्थांनी मागितला आणि या मुद्द्यावरून शाब्दिक वाद वाढत जाऊन 2 गटामध्ये धक्काबुक्की आणि लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली. शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,36,000 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर आतापर्यंत राज्यातील 12,58,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर मागील 2 याद्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होईल अशी देखील माहिती मिळते. केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळू शकलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. बुलढाण्यात साखरेच्या वाढत्या किमती आणि संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवरती स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीला निर्बंध लावण्यात आलेत. बुलढाणा आणि खामगाव इथल्या स्मार्ट बाजार मॉलमध्ये साखर 66 रुपये किलो मिळत असली तरी प्रति व्यक्ती 1 किलो साखर दिली जाते. खुल्या बाजारामध्ये साखरेचा दर 78 ते 80 रुपये आहे. प्रति व्यक्ती 1 किलोचा बोर्ड लागल्यामुळे ग्राहकांमध्ये टंचाईची भीती निर्माण झालेली असून खरेदीसाठी गर्दी होतीये. साखरेच्या दरवाढीमुळे जळगावमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर चूल मांडून बिना साखरेचा चहा तयार करत सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध केलाय आणि यावेळी वाढत्या महागाईच्या काळामध्ये साखरेचे दर कमी करावेत आणि केंद्र सरकारनं गरिबांना रेशन दुकानातून 10 किलो साखर मोफत द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान महागाई वाढत असताना रोजगाराच्या संधी देखील होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला. 85 ते 90 रुपये किलो साखर झालेली आहे. गोरगरीब जनता काय करणार? आम्ही गृहिणी आहोत. रोज सकाळी उठल्यानंतर आमचे माणसं कामाला जातात, मुलं शाळेत जातात, चहा नाश्ता सगळं लागतं. तर सकाळी चहाची सुरुवात होते. तर एवढी महागाई दाटलेली आहे या सरकारची. तर आम्ही साखर कुठून आणायची? एवढी स्वस्त साखर होती, आता एवढी महाग झालेली आहे. तर गृहिणी काय करणार आहेत? साखरेच्या साठेबाजीवरती आणि साखर कारखानदारांवरती पंढरपुरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली सर्व कारखान्यांच्या गोदामांवरती छापेमारी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. एका बाजूला साखरेचा दर 75 रुपये किलो झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असून याचा कोणताही फायदा शेतकऱ्याला झालेला नाहीये. हे सर्व कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणावरती साखरेची साठेबाजी केली, त्यामुळेच साखरेचे दर वाढल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या राज्यातील ह्या देशातील सगळे व्यापाऱ्यांनी साखर खरेदी केलेली आहे, त्याच्या गोडाऊनला तुम्ही चेक करा. अहो मोठं आज ह्या राज्याला देशाला पूर्ण एवढा साठा 5 वर्षपूर्वी एवढा साठा आज ह्या देशामध्ये आहे. परंतु सगळे साखर व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे आणि सगळा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदार होणार नाही, तर सगळ्या व्यापाऱ्यांना होणार आहे. साखर कारखान्यामध्ये जी गोडवान आहे त्या गोडवानामध्ये साठेबाजी झालेली आहे. साखर कारखान्याचा चेअरमन आणि व्यापारी ह्या दोघांनी संगनमतानं ऍक्च्युली कागदावर साखर विकलेली आहे.
पण साखर गोडवाना बाहेर गेलेली नाही. साखर ही गोडवानातच आहे. तर ह्याची तपासणी झाली पाहिजे वरची पातळीवर. साखर आयुक्तासारख्या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेबासारख्या माणसाची तिथं नियुक्ती झाली पाहिजे. साखरेला जर 75 रुपये, 75 ते 80 रुपये आणि उसाला जर 3 रुपये किलो, असं जर असलं तर परिस्थिती भयानक आहे. नाही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.